आज एक नंबर करेल मथुर, एक नंबर करेल 100% एक नंबर. तर आज गुरुनी विजय मिळाला, चांगली गोष्ट आहे. म्हणजे दुसरं कोण नाही लागता, दोन्ही नंदी आपलाच नंदी लागला, ह्याचं समाधान मोठं आहे. मथुर आणि कॉकटेल ही जोडी कधी पळताना दिसेल? लवकरच मोठ्या मैदानात पळताना दिसेल. मथुरने लंपीच्या आजारानंतर छान कमबॅक. आता मी बघतो नेहमी तुम्ही जर तुमचा विजय झाला किंवा पराभव झाला तर तुम्ही समोरच्या नंदीला भेटत जाता, त्यांची भेट घेऊनच मग तुम्ही घरी वाटचाल करता. नमस्कार दादा. नमस्ते दादा, आज सेमीफायनलला दोन्ही भावामध्ये लढत झाली, काय सांगाल त्याबद्दल? काय म्हणजे लढत म्हणजे चांगलीच, म्हणजे गाडी दोन्ही बैल पळणारच आहे. एकत्र पळणार होती, ती फुटून पळाली आणि एकाच सीमित आली. तर मी गुरुशिष्याची लढत झाली. तर आज गुरुनी विजय मिळाला, चांगली गोष्ट आहे. म्हणजे दुसरं कोण नाही लागता, दोन्ही नंदी आपलाच नंदी लागला, ह्याचं समाधान मोठं आहे. दादा, आज मथुरचं नियोजन मग तुम्हीच केला होता, काय हो. सांगाल त्याबद्दल? नियोजन म्हणजे बैलच आपलं आहे, त्यामुळे नियोजन आपण करणारच नाही. ह्या भागाचं नियोजन आपल्याकडे दिलेलं आहे, त्यामुळे आपण नियोजन करतो सध्या. दादा, मागे पण एक अशी लढत झाली होती, तेव्हा कॉकटेल जिंकला होता आणि मथुर भाऊ हारला होता, आणि आज मथुर जिंकला आणि थोडा कॉकटेलला पराभव भेटला. हा खेळ आहे, खेळात असं चालणार, उलटं सुलटं चालत असतं. 15 वर्षापूर्वीच असं चालतं की कॉकटेल जिंकला होता, मथुर हारला होता. आज मथुर जिंकला, कॉकटेलचा पराभव झाला. म्हणजे दोन्ही नंदी आपलेच आहे. आनंद जाऊ, दोन्ही कोण जिंकलं कोण हारतं, दोन्हीचा आनंद आपल्यालाच आहे. दादा, मी बघतो नेहमी तुम्ही जर तुमचा विजय झाला किंवा पराभव झाला तर तुम्ही समोरच्या नंदीला भेटत जाता, त्यांची भेट घेऊनच मग तुम्ही घरी वाटचाल करता. हे कसं आहे, बैलगाडी क्षेत्रात एका मिरीचं मन पण जपलं पाहिजे, कारण की एका मिरीचं आपल्याला पळायचं असतं, पैरे एका मिरीसोबतच करायचे असतात. कारण जे टॉपचे नंदी पळतात ते पैरे करायला लागते, त्यामुळे एका पराभवानी किंवा एका ह्यानी जिंकण्याने काही सगळं साध्य नाही होत. तुम्ही आता शेतकरीचे रायफलला भेटायला होते, त्यांचे 2 शब्द पण बोलले, काय सांगाल त्याबद्दल? ते बैल सगळं नियोजन आजचं माझ्याकडे त्या गाडीचं संपूर्ण, त्याच्यामुळे काय ती गाडी आली का ही गाडी काय माझीच गाडी जिंकली. राहुलदारांशी बोलणं झालं का तुमचं? सिमी झाल्यानंतर नाही बोलणं झालं, बैला पैसे आले ते, मी तो इकडे मथुर पैसे होतो, ते कॉकटेल पैसे गेले होते. हा का? हो, तुम्ही अजून मथुर गेले नाही? हा तिकडेच निघाला. तिकडेच निघाले. काय सांगाल, आज मथुर खूप छान पळाला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मथुरने लंपीच्या आजारानंतर छान कमबॅक केले. म्हणजे मागच्या मैदानात चांगला पळला होता, फक्त गुलाल नव्हता भेटला. ह्या मैदानात गुलाल भेटला, आज एक नंबर करेल मथुर, एक नंबर करेल 100% एक नंबर. मथुर आणि कॉकटेल ही जोडी कधी पळताना दिसेल? लवकरच मोठ्या मैदानात पळताना दिसेल. लवकर दिसेल का? दादा, ही गाडी पळते तेव्हा म्हणजे प्रेक्षकांची आवडती गाडी आहे. सगळ्यांना वाटलं आज तीच गाडी पळेल, पण आज योग एक नव्हता. योग आल्यावर नक्की गाडी लवकरच पळेल. तर त्या गाडीचं स्पीड म्हणजे खूप भयंकर होतं, त्याबद्दल सांगा ना. गाडीला स्पीड चांगलं लागतं, कारण की आदत वयातच मथुरन ती पळाली होती, त्यावेळेसच इतिहास घडवला त्यांनी. चांगली मोठी गाडी मात करून इतिहास घडवला होता. त्यामुळे ती गाडी सगळ्यांची आनंद म्हणजे चर्चेचा विषय ती गाडी. आता कॉकटेल मुंबईला येईल का? बघा दिसेल का आपल्याला? 100% येईल. 100% धन्यवाद. धन्यवाद.